मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडं जी राणी आहे, राणी आणि इंद्र राग रूममध्ये येतात आणि रूममध्ये आल्यावरती आता तिथे दोघी बसतात. तर आता राणी म्हणते, इंद्र सर खरंच मालती आई जे वागलं ते बरोबर होतं, आपण असं वागायला नको होतं बाहेर. तर आता लगेच इंद्र म्हणतो की राणी असं काय बोलते, अगं आईचं चुकलं, तिने तुझ्यावर आरती ओवाळायला नको होती. आई खरंच चुकीचं वागली तुझ्यासोबत, मला खरंच आईचा खूप राग आला आहे. तर राणी म्हणते की इंद्र सर हे बघा, मालती आईंना हवंय ना मी इथून पुढे बाहेर येऊ नये, मी नाही येणार तुमच्यासोबत बाहेर. कशासाठी म्हणजे कशासाठीच बाहेर येणार नाहीये तुमच्यासोबत. तर आता लगेच इंद्र म्हणतो, राणी असं काय वागते तू. राणी म्हणते, नाही इंद्र सर, आणि तिकडे निघून जाते, कपडे चेंज करून येते. तर इकडं जो इंद्र आहे तो म्हणतो की राणी असं चुकीचं का वागते ग तू, अगं आईचं काय एवढं मनावर घेते, असं म्हणत असतो. तर इकडं आता जी राणी आहे ती चेंज करायला गेली असते. तर इकडं जी मालती आहे ती सगळ्यांचे डबे भरत असते, ती इंद्राचा डबा भरत असते. ती विचारते, काय ग उर्मिला, तू भरलाय का विक्रांतचा डबा की नाही अजून. तर आता ती म्हणते की नाही अहो विक्रांतचा डबा आईने सकाळीच भरून दिलाय. अहो तुम्हाला माहिती का, ते सकाळी लवकर गेले ना, त्यामुळे सकाळी लवकरच डबा भरून दिला आहे. तर आता लगेच ती म्हणते की हो बाई, तुझं तर बरं आहे, तुझा डबा सकाळीच दिलाय भरून. तर आता लगेच जी उर्मिला आहे ती म्हणते की हो ना, जसं तुम्हाला इथं राणीने हे करायला लावलंय तसं कामाला. तर तर आता लगेच ती म्हणते की हो, ती म्हणते काय म्हटली तू, दाखव. तर काय म्हटली सांग परत. तर आता लगेच ती म्हणते की काही नाही बाई, जा तुम्ही तिकडं बघा डबा भरायचा का, ते इंद्रजित भाऊजी येऊ राहिले खाली, त्यांना विचारा डबा भरायचा आहे का. तर आता लगेच मालती डबा भरते आणि इंद्रजवळ डबा घेऊन जाते. मध्ये इंद्र थांबा रे, डबा घेऊन जा ना. तर इंद्र मालतीशी काहीच बोलत नाही, तसंच येऊन जायला निघतो. मालती म्हणजे अरे डबा डबा, तरी पण तो थांबत नाही. तर तसंच गाडीत जाऊन बसतो. तो म्हणतो की मालती विचारते, अरे तुला सकाळी पोहे सांगितले तुझ्या आवडीचे बनवायला, आवडले का तुला, कसे झाले होते. पण इंद्र काहीच बोलत नाही त्याच्यासोबत आणि तिथून निघून गेलेला असतो गाडीत बसायला. तर आता मालती म्हणत असते की इंद्र असं का वागतोय ना, या पुरीमुळेच हे सगळं घडतं आहे. उर्मिला म्हणते की अहो मालती आई, तुम्हाला माहिती का, हे सगळं त्या राणी व्यवस्थितल्या पोरीमुळं, म्हणजे त्या राणीमुळंच घडतं आहे. तिनेच सांगितलं असेल इंद्रजित भाऊजींना असं वागायला. नाहीतर इंद्रजित भाऊजी तुमच्यासोबत असं कधी वागलेत का, कधीच नाही वागलेत ते असं, तुम्हाला कधी इग्नोर पण नाही केलं त्यांनी, असं म्हणते. तर आता लगेच ती म्हणते की हो ना. तर आता लगेच ते इकडं लगेच जो इंद्र आहे तो गाडी चालू करून निघायला लागतो. तेवढ्यात जी मालती आहे ती बाहेर पळत येते आणि इंद्राच्या गाडी पुढे उभा राहते. गाडी पुढे येऊन उभं राहिल्यावरती इंद्र हॉर्न वाजवतो तरी ती बाजूला होत नाही. आणि मग इंद्र म्हणतो की बाजूला हो बाजूला हो, तरी पण ती बाजूला होतच नाही. आणि इंद्र गाडी अंगावर घालला, तेवढ्याच सगळे आबांते ते ओरडत ओरडत येतात आणि लगेच गाडी थांबवतो इंद्र आणि गाडीच्या खाली उतरतो. आबा विचारतात, मालती काय करत होतीस तू, अगं गाडी अंगावर गेली असती मग काय केलं असतं. तर आता लगेच बघा ना, तर राणीमुळे माझा मुलगा माझ्या अंगावर गाडी घालायला निघलाय, त्याला थोडी सुद्धा आईची माया दया नाही आली का. तर असं म्हणत असते मालती. राणी ते सगळेजण ते पळत येतात आणि आता बघतात. तर ते म्हणतात, राणी म्हणते, इंद्र सर काय झालं हे. तर आता लगेच मालती म्हणते की हे सगळं ना तुझ्यामुळं झालं आहे, हे सगळं तू करते ना त्यामुळं होतंय. तर आता लगेच इंद्र म्हणतो की आई तिच्यामुळे काही झालं नाहीये, वैयक्तिक मी माझं तुझ्याशी बोलणं बंद करू शकत नाही का, मी तुझ्याशी बोलणं बंद करू नको का, माझं म्हणणं आहे, माझ्या मनावर असतं माझं मन, मला जे करावं वाटेल ते मी करतो. राणी थोडी मला सांगितलं की असं करा म्हणून, राणीने सांगितलं म्हणून मी तुझ्याशी बोलत नाही असं तुला वाटतंय ना, तसं काहीच नाहीये. पण आई, अगं मी माझ्या मनानेच तुझ्याशी बोलत नाहीये, मला नाही बोलायचं तुझ्याशी, काय बोलू ग तुझ्याशी, तू असं वागते तर राणीशी, काय झालं का तर राणीला दोषी ठरवते. तर आता लगेच आबा पण म्हणतात की हो ना, इंद्र बरोबर बोलतंय, काही झालं का मालती, तुम्ही त्या राणीला का दोषी ठरवतात, हो किती चांगली मुलगी आहे, तिने काय चूक केली आहे, तिच्याशी असं वागताय तुम्ही. तर आता लगेच मालती म्हणते की अहो तुम्हाला सगळ्यांना ती चांगली वाटत असेल, पण ती कशी आहे ना मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणतात. तर आता लगेच इंद्र म्हणतो, बघितलं नाही, तू अजून पण नाही सुधारलीस, अजून आहे तशीच आहेस का, असं बोलतो. तर आता मालती म्हणते की इंद्र हे बघ, मला माहित नाही तू मी दिला टिफिन का नाही नेला. तर आता लगेच आबा विचारतात, काय ग उर्मिला, नेमकं काय घडलंय. तर आता उर्मिला म्हणते की अहो मालती आईने इंद्रजित भाऊजींचा टिफिन भरवला होता आणि इंद्रजित भाऊजी चालले तेव्हा इंद्रजित भाऊजींनी तो टिफिन घेतलाच नाही आणि तसेच निघून गेले, त्यामुळं मालती आईला खूप राग आला. तर आता लगेच ते म्हणतात की बरोबर आहे मालतीचं, असं उर्मिला म्हणते. तर आता लगेच आबा म्हणतात की हे बघा मालती, तुम्ही असं रागवणं चिडणं बंद करा, अहो पोरं आहेत तुमची, ती असं का वागताय तुम्ही त्यांच्याशी, अहो ती राणी गरीब घराण्यातली म्हणून तिच्याशी तुमचा छळ करताय तिचा तुम्ही. तर इंद्र म्हणतो की हो आई, तू छळ करते, तुझ्या भाषेत सांगायचं झालं ना, राणीचं छळ करते. तर राणी म्हणते, इंद्र सर असं काय बोलताय, आईची माफी मागा आणि सॉरी
सॉरी म्हणा, मला बाकीचं माहिती नाहीये. तर आता लगेच राणी इंद्राला आईची माफी मागायला सांगते. तर बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.